आजचं पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं, आताच आपण बघितलं असेल एक मागच्या आठवड्यामध्ये विजय चौधरी हा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री आपण त्याला म्हणतो, एवढी मोठी जबाबदारी असलेल्या व्यक्तीने आज त्याला अटक झालेली आहे. अटक का झाली तर जनता रस्त्यावर उतरली म्हणून अटक झाली. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा या ठिकाणी जनतेसमोर आलेला आहे. आज या महामंत्री एवढ्या मोठ्या पदावर असताना आज या ठिकाणी आमचे खडसे परिवार असतील, अजून जे भारतीय जनता पार्टीचे इतर महिला पदाधिकारी असतील, हिनाताई असेल किंवा अनेक बाकीचे असतील, या सर्वांवरती अतिशय खालच्या पद्धतीने वक्तव्य करून त्यांचा अपमान केलेला आहे. भारतीय जनता पार्टी एकीकडे म्हणतं बेटी बचाव बेटी पढाओ, लाडकी बहीण योजना, महिलांचा सन्मान आम्ही करतो, असं एकीकडे म्हणत असताना एकीकडे या ठिकाणी महिलांचा अपमान केला जातो. भारतीय जनता पार्टीचा विजय चौधरी या अनेक क्लिप्स या ठिकाणी प्रसारित झालेल्या आहेत. आमचं या माध्यमातून एकच मागणी आहे, त्याला अटक झाली, त्याला शिक्षा मोठी कारवाई झालीच पाहिजे. परंतु त्या क्लिपमध्ये जे कोणी अजून लोक त्या सामील असतील, ज्यांच्याशी त्यांनी संभाषण केलेलं आहे, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे. आज या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी पुरा महाराष्ट्रभर शालाट आयडी घोटाळा खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि त्याचं पाळंमुळं जर बघितलं असेल तर आपल्या जामनेर तालुक्यातच आहे. ते शालाट आयडी घोटाळा काय आपल्या सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी 23-24 जे काही शिक्षक लोक असतील त्यांना हजर म्हणजे ऑर्डर 23-24 दिली आणि त्यांचा आयडी काढला मात्र 13-14. म्हणजे मागच्या तारखेमध्ये त्यांना जॉईनिंग लेटर दाखवून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या ठिकाणी या सर्व लोकांकडनं खूप मोठ्या प्रमाणात देणग्या वसूल केलेल्या आहेत. 25-25 लाख 30-30 लाख रुपये देणग्या घेण्यात आलेल्या आहेत. देणगी आज घ्यायची आणि 10-10 वर्ष त्यांना तात्काळ ठेवायचं, अशा प्रकारचा सर्रास काम या ठिकाणी संस्थेकडे चाललेलं आहे. आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच मागणी आहे की या विद्यार्थ्यांवरती अन्याय होता कामा नये. त्यांची कुठलीही चूक नाही. या ठिकाणी ज्यांनी हे चुकीचं काम केलेलं आहे त्यांना शिक्षा होईलच, परंतु या जे विद्यार्थी आहेत आज या ठिकाणी आपण बघितलं असेल अनेक मुख्याध्यापक या ठिकाणी बोलले जात आहेत. मुख्याध्यापक म्हणजे आज तिथे सयाजीराव गायकवाड आहेत, त्यांना या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून दबाव आणला जातो म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सह्या केलेल्या आहेत. म्हणून हे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, जे विद्यार्थी असतील, यांच्यात अन्याय होता कामा नये आणि जे दोषी असतील त्यांच्याची कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी पत्रकार घेतलेली आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा असा की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता परवा जे आपण बघितलं असेल, या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल जर आपण बघितलं असेल, ग्रामीण रुग्णालय जर बघितलं असेल, या ठिकाणी हा जामनेर तालुका म्हणजे मंत्र्याचा तालुका आहे. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचे खातं आदरणीय भाऊंकडे आहेत. अनेक वेळा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ग्रामीण रुग्णालया बाबतीत समस्या मांडलेल्या आहेत, पण या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या म्हणजे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. काय परिस्थिती त्या ग्रामीण रुग्णालयाची? आज त्या ठिकाणी आग लागल्यानंतर फायर सेफ्टीची मुदत संपलेली आहे. फायर सेफ्टीसाठी लागणारा जे हौद असतो, तो पाणी असतो, पाण्याचा हौद, तो पाण्याचा हौद या ठिकाणी लीक आहे, तर पाणी ते भरू शकत नाही. इतकी दयनीय अवस्था. आज या ठिकाणी गरिबांचे लोक त्या ठिकाणी गरीब लोक त्या ठिकाणी ऍडमिट होतात, त्यांच्या जीवाला खूप मोठा प्रमाणात धोका आहे. असं असताना या ठिकाणी दवाखान्याचं खूप मोठं आमचं काम आहे. आज ते काय शब्द असतो त्यांचा, तो आरोग्य दूतच्या नावाखाली खूप मोठं काम आहे असं आमचं सांगितलं जातं, मोठ्या मोठ्या गवगा केला जातो. पण हे आरोग्य दूत आहे का? ही आरोग्याची सेवा आहे का? गरिबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं, जामनेर तालुक्याची जी वैद्यकीय सेवा आहे तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या हे त्यांनी थांबावं आणि जामनेर तालुक्याचं ग्रामीण रुग्णालय सुसज्ज असं या ठिकाणी उभं करावं, हेच या पत्रकार त्यांना विनंती करतो. जामनेर नगरपालिकेच्या बाबतीमध्ये एक अशी मोठी समस्या आलेली आहे की जामनेर नगरपालिका हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड या ठिकाणी झालेली आहे. कुठल्याही प्रकारची परवानगी घ्यायची नाही. नगरसेवक मनमानी करतायत, त्यांच्या पद्धतीने वाटेल ते झाडं तोडली जात आहे, वाटेल ते डंगा छाटलं जात आहे, त्याचा कुठली परवानगी काही नाही. म्हणजे अतिशय मनमानी झालेली आहे. ही मनमानी थांबली पाहिजे. शिवसाहेबांनी मनमानी थांबावी आणि जे कोणी अवैध झाडं तोडतील त्यांच्यावरती कारवाई करावी. या सगळ्या मुद्द्यासाठी आज या ठिकाणी जमलेलो आहोत. पहिला मुद्दा आता विजय चौधरी
भारतीय जनता पक्षाचे बडे पदाधिकारी यांच्या हजारो क्लिप्स आज त्याचा आम्हाला ऐकायला भेटलेले आहे आणि काही क्लिप तर व्हायरल सुद्धा झालेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आमचे नेते आदरणीय नाथभाऊ खडसेंबद्दल तर शिवराळ भाषा वापरलीच आहे, परंतु महिला पदाधिकारी त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय खालच्या पातळीवरची भाषा वापरलेली. म्हणजे एकीकडे म्हणायचं महिलांचा सन्मान करा आणि महिलांचा अपमान यांनीच करायचा. आणि हे होत असताना ते ज्यांच्याशी बोलताय त्यांनी त्यांना रोखण्याची प्रोत्साहनच दिलेले. म्हणजे आज विजय चौधरी हा फक्त अटक झालेला एक आहे, परंतु असं सगळ्याच गोष्टींवर त्याला ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्या सगळ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही त्याच्या या क्लिपद्वारे त्याने जे महिलांचा अपमान केलेला आहे त्याचा निषेध करतो. दुसरा विषय आला शालार्थ आयडी. शालार्थ आयडीचा विषय अनेक दिवसापासून गाजतोय आणि मागे आपण ऐकली असेल की आपले मंत्री महोदय म्हणाले की फार मोठा स्कॅन्डल आहे म्हणून. मग स्कॅन्डल आहे, मग मलाही थोडंसं वाटलं की स्कॅन्डल आहे तर काय स्कॅन्डल आहे पाहू तर खरी. तर तपास केला असता, खरोखरच माहिती घेतली असता याचा आवाका खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये अनेक जण अटकलेले आणि अनेक जण भरडले गेलेले. याच्यापूर्वी जर कधी आपण पाहिलं शेंदुर्णीमध्ये काही उमेदवारांना लावण्याचं आश्वासन देऊन त्यांचे पैसे पतपेढीमध्ये ठेवायला लावलेले. ते पैसे वर्षानुवर्षे त्यांच्याचकडे लागले, पैसे परत भेटले नाही, नोकरी लागली नाही. इथपर्यंत ठीक होतं की निदान ते पैसे पतपेढीमध्ये होते, नोकरी लागण्याची काहीतरी अपेक्षा तरी होते. परंतु हा जो बोगस शालार्थ आयडी घोटाळा आहे हा तर म्हणजे विचार करायला लावणार आहे, विचाराच्या पलीकडचा आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची मंजुरी ज्याला आपण अप्रुव्हल म्हणतो ते अप्रुव्हल न घेता मागच्या तारखांमध्ये त्यांनी त्यांना नोकरीला लावून घेतलेलं दाखवलंय आणि तो काही वर्षांचा पगार फरकासह त्यांनी ठेवून घेतलेला आहे आणि लावण्यासाठी सुद्धा लाखो रुपयांचे देणग्या घेतलेल्या आहेत. असा हा अब्जावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे जे लागलेले उमेदवार आहेत त्यांचं भवितव्यच आधांतरी आलेलं आहे. म्हणजे त्यांनी जायचं कुठे करायचं काय असा प्रश्न पडलेला आहे. म्हणून त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी या पूर्ण प्रकरणाचे पायमुळं खोदलेच जायला पाहिजे आणि म्हणूनच आपण त्या दृष्टीने हा प्रयत्न व्हायलाच पाहिजे, ती चौकशी व्हायलाच पाहिजे. दुसरीकडे म्हणजे त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे 177 शिक्षक मिळतो तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती शिक्षक आणि कर्मचारी आपल्या जामनेरमध्ये शेंदुर्णी संस्थेमध्ये भरले गेलेले आणि हे तर लावलेले आहेच. परंतु त्याचबरोबर त्यांनी मी माहिती घेतली असता असं ऐकायला भेटलं की काही लोक दुसरीकडे नोकरीला असून सुद्धा त्यांना इकडे ऑर्डर दिलेली, आपल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा त्यांनी ऑर्डर देऊन लावून घेतलेली आणि हा सगळा घोटाळा करून त्या शिक्षकांचं भवितव्य त्यांनी अंधारामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे या घोटाळ्यामध्ये जे आरोपी असतील त्या आरोपींना संपूर्ण सखोल चौकशी करून शिक्षा मिळायलाच पाहिजे. आणि आता जर कधी आपण येता जाता पाहिलं असेल तर संस्थेमध्ये प्रचंड बांधकाम चालू आहे शेंदुर्णीला. मग या बांधकामासाठी येणारा पैसा कुठून आला, कोण देणगीदार आहे याची माहिती त्यांनी घ्यायला पाहिजे आणि ती माहिती घेऊन आपण जर पाहिलं तर आपल्याला त्याच्यामधून सुद्धा बऱ्यापैकी माहिती मिळून जाईल. ते बांधकाम यांनी स्वतः सुद्धा बऱ्याच मालमत्ता खरेदी केलेल्या आहे. त्या खरेदी केलेल्या मालमत्तांना कुठून पैसे आले हे सुद्धा यायला कळायला पाहिजे. आता मी मध्यंतरी 2 विषय चांगल्या पद्धतीचे ऐकले जे शिक्षकांशी संबंधित आहे. एक म्हणजे शालेय पोषण आहार. तो शालेय पोषण आहार ठराविकच लोक सांभाळता आणि काय काळगोरं करता हे कुणालाच कळत नाही. त्याचं सुद्धा चौकशी जर झाली तर त्याच्यातून सुद्धा मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल. आणि अजून दुसरा जर विचार केला तर बऱ्याच शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं हेडक्वार्टर असेल दुसरंच गाव, दुसरीच शाळा आणि ते ड्युटी करतात दुसऱ्याच शाळेवर. त्या जर कधी त्यांच्या सोयीमध्ये प्रतिनियुक्त्या केलेल्या असलं तर आमची हरकत नाही, परंतु माझं म्हणणे प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना नियमित बदली करून द्यावी. त्याचं कारण असे की तो समजा जर कधी वापरला द्यायची ऑर्डर असेल आणि तो जर कधी प्रवास करायला येत असेल रस्त्याने त्याचं काही कमी जास्तीत झालं तर त्याला जबाबदार कोण, कारण ते काही बदल्या अधिकृत नाही. म्हणून त्याच्यासाठी ह्या ज्या प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत
ह्या शिक्षकांना कदाचित धोक्याच्या ठरू शकतात. म्हणून त्यांना जर सोयीस्कर नसेल तर ते नियमित करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे. आणि ह्या मागणीबरोबरच सगळ्यात महत्वाची मागणी शालार्थ आयडी घोटाळ्यामधल्या सगळ्यांना पूर्ण तपास करून त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ह्या ज्या लागलेले उमेदवार आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या शालार्थ घोटाळ्याबद्दल सुद्धा तेवढंच गांभीर्याने विचार केला जावा अशी आमची मागणी आहे. मागे तुम्ही ऐकलं होतं की संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मोकोका लावणारे म्हणून, उलट तो लावायलाच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी तरी बाहेर येतील. त्याच्यानंतर आताच परवा तेरवा आपण पाहिलं असेल की उपकेंद्रामध्ये उपरुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये आग लागली होती. जर त्याचा आपण पाहिलं मागे आम्ही बऱ्याचदा त्याच्याबद्दल बोललेलो आहे की राज्य स्तरावर आरोग्य दूत म्हणून घेणारे आमच्या भाऊंनी ते तिकडे लक्ष देण्यापेक्षा तिकडे जाण्यापेक्षा आपल्या तालुक्यातल्या जर आरोग्य सेवा सुधारल्या तरी सुद्धा त्यांचे मतदार त्यांना धन्यवाद देतील. मी तर म्हणतो दिव्याखाली आमदार म्हणतात ते तसंच आहे की आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोणतीही सुविधा पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध नाहीत, औषधं उपलब्ध नाहीत. एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांची सुद्धा कमतरता आहे. आणि आग लागल्यावर तर सगळ्याच गोष्टी लक्षात आल्या की या रुग्णालयाची सुरक्षितता सुद्धा वाऱ्यावर आहे. म्हणजे जी फायर सेफ्टी व्हायला पाहिजे ती 4-6 महिन्यांपूर्वीच होऊन गेलेली माझ्या माहितीनुसार. मग त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यानंतर 1,00,000 लिटरची मोठी पाण्याची टाकी बांधलेली, परंतु त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टिकत नाही, लीक होऊन जातं, गळतं ते. मग ऐन टायमाला जर आग लागली तर ती 1,00,000 सोडून 10 लाखाच्या पाण्याच्या टाकीचा उपयोग काय? तर तिची सुद्धा दुरुस्त व्हायला पाहिजे. फायर सेफ्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जर उद्या काही दुर्घटना घडली तर रुग्णांच्या जीवाशी खेळ व्हायला नको. म्हणून त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून द्यावा, फायर सेफ्टीकडे लक्ष द्यावं आणि रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष द्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे.